राज्यात अवैध मद्य, हातभट्टी, दारू, ताडी व बनावट मद्यार्काच्या वाढत्या धंद्यांना आळा घालण्यासाठी तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जुलै 2021 मध्ये कडक परिपत्रक काढत विशेष पथके गठीत करण्याचा आदेश दिला होता। मात्र त्यानंतरच्या काही वर्षात या पथकांकडून ठोस आणि व्यापक कारवाई झाल्याचे चित्र प्रत्यक्षात दिसत नसल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे। हातभट्टी, परराज्यातून होणारी तस्करी, कर चुकवेगिरी, बनावट मद्य निर्मिती यावर 100% अंकुश ठेवण्याचा आदेश देताना संबंधित जिल्ह्यांचे अधीक्षक व अधिकारी यांना थेट जबाबदार धरण्याचा इशाराही देण्यात आला होता। यासाठी जिल्ह्याबाहेरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र पथके तयार करून राज्यभर धाडसत्र राबवण्याचे निर्देश देण्यात आले होते। महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 आणि एमपीडीए कायद्यान्वये कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश असूनही प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य विक्री सुरूच असल्याचं स्थानिक पातळीवरील घडामोडींवरून दिसत आहे। परिपत्रकात हॉटेल, ढाबे, साठेबाज, वाहतूक साखळी तसेच जागा मालकांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश होता। तरीही अनेक जिल्ह्यात अवैध दारू अड्डे उघडपणे सुरू असल्याच्या तक्रारी आहेत। विशेष म्हणजे त्या परिपत्रकात संबंधित जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी हे त्यांच्या विभागात पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचंही नमूद होते। त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा राज्य आयुक्त उमाप यांनी दिला होता। मात्र प्रत्यक्षात त्या परिपत्रकाची अंमलबजावणी कितपत झाली हा शोधाचा मुद्दा आहे। आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जबाबदारी निश्चित केली असताना संबंधित पथकाची प्रत्यक्ष कामगिरी कुठे अडकली हा आता गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। महसुलाचं नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या साखळीवर कुणाचा वरदहस्त आहे का याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।